नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका। आणि यामध्ये आपण दरवेळीप्रमाणे करंट अफेअर, जीके असेल, विज्ञान असेल, त्याचप्रमाणे मराठी आणि मराठी व्याकरण असे सर्व प्रश्न IMP टाकले आहेत। त्यासोबतच आपण काही प्रश्न चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर हे सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहेत। म्हणून या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ IMP आहे, महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासोबतच आपल्या मित्रांपर्यंत नक्की तुम्ही शेअर करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील। तर बघा, प्रश्न पहिला आपला काय आहे, भारताने ओडिशाच्या APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अग्निवन। काय? अग्निवन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम डॅश डॅशमध्ये होते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लहान आतडे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, रेपो दर वाढीचा खालीलपैकी परिणाम कोणता? रेपो दर वाढीचा खालीलपैकी परिणाम कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चलन पुरवठा कमी होणे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, रामायणाशी संबंधित यात्रा ठिकाण कोणता जोडणारा रामायण परिक्रमा मार्ग प्रकल्प कोणत्या 2 देशाचा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ, भारत व नेपाळ। काय? भारत नेपाळ। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संपत्तीचा हक्क आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सखाराम महाराजाचे मंदिर वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रिसोड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या करारावर भारत आणि कोणत्या देशाने सह्या केल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंगापूर आपलं योग्य उत्तर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल त्या ठिकाणी आत्ताच्या आता लगेच या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला लाईक करून झाला असेल तर आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 9 बघा, मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई उपनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, मेनिनजायटिस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मेंदू आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतात 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 19 जुलै 1969 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, जगामध्ये कोणत्या देशाचा भांडवली बाजार पहिल्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, भारताने दुबईमध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते राज्य देशातील संपूर्ण शासित राज्य बनले आहे? प्रश्न क्रमांक 16 बघा, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा। बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उद्गार चिन्ह आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, खालील शब्दाची विभक्ती ओळखा। आणि शब्द काय? भजनाहून। काय आले? हून। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंचमी आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 18 बघा, खालील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा. आणि बघा या ठिकाणी अधोरेखित कोणता शब्द केला आहे तर रात्रीस, याच्या खाली काही अंडरलाईन केलेली आहे किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्रिया विशेषण अवयव आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आणि वाक्य काय बघा, तू अधिक सराव केला असतास तर स्पर्धेत नक्की जिंकला असतास. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संकेतार्थी वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. व्यतिरिक्त हे डॅश डॅश अवयव आहे किंवा कोणते अवयव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शब्दयोगी अवयव असं आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आणि वाक्य काय आहे, मी नाटकात काम करणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी होकारार्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आणि काय, हतबल होणे. हतबल होणे म्हणजे काय, तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी असमर्थ ठरणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, तो मुलगा चांगला खेळतो. या वाक्यातील चांगला हा शब्द डॅश डॅश आहे किंवा काय आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए काय, क्रियाविशेषण. क्रियाविशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, गड आला पण सिंह गेला. डॅश डॅश हे उपवाक्य आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 24चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी न्यूनत्व बोधक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, लिहित आहे हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संयुक्त क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. समोर हे शब्दयोगी अवयव कोणत्या उपप्रकारातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्थलवाचक. काय, स्थलवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, मी देवाला नवस केला. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि कोणता शब्द अधोरेखित आहे बघा, देवाला. देवाला खाली अंडरलाईन केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चतुर्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, खालील वाक्याखाली अधोरेखित शब्दासाठी अवयवांचे 4 पर्याय दिले आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडा. राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शब्दयोगी अवयव आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, विरुद्धार्थी शब्द ओळखा. कशाचं, निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अभ्रच्छादित. काय, अभ्रच्छादित आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की आपण असेच व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी दररोज आणत असतो. तर बघा खालील वाक्यात कोणता प्रयोग आहे. वाक्य बघा, कविताने अनिताला घरी बोलावले. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सकर्मक कर्तरी आपलं बरोबर उत्तर आहे.